ठाणे लोकसभा क्षेत्र के उम्मीदवार नरेश म्हस्के ने आज सुबह मीरा भाईंदर शहर के लोगों के साथ बातचीत शुरू कर दी है। इस दौरान उन्होंने शहर के कई मैदानों और जॉगर्स पार्क का दौरा किया, बुजुर्ग लोगों से बातचीत की और उनसे मोदी को एक बार फिर प्रधानमंत्री बनाने के लिए महायुति को वोट देने को कहा। साथ ही उन्होंने कहा कि वे शहर के नए मतदाताओं, युवाओं से संपर्क करेंगे और मीरा भाईंदर शहर के विकास के लिए केंद्र से ज्यादा फंड लाएंगे। मीरा भाईंदर में ठाणे लोकसभा के उम्मीदवार नरेश म्हस्के की प्रचार रैली आज शाम 5 बजे से शुरू होंगी। या ठिकाणी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपी आणि मनसे महायुतीच्या वतीने माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी मला या ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून एक संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। आणि या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या विभागात स्थानिक आमदार प्रताप सरनाईक असेल, गीता जैन असतील, त्याचबरोबर नरेंद्र मेहता असतील आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत दिल्ली केंद्रीय विषयांवरचे जे काही प्रश्न अडगळीत असतील किंवा ते झाले नसतील, पूर्ण झालेले नसतील, तर त्याचा पाठपुरावा करून केंद्र शासनामार्फत नक्कीच ते सोडवण्याचा मी प्रयत्न करतो। तरुण वर्ग नक्कीच आज जॉगर्स पार्क आणि या सगळ्या गोष्टींमधून आम्ही तरुणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय। अनेक कॉलेजेसवरती सुद्धा आमच्या युवा सेना आणि यूथ ऑर्गनायझेशनचे सर्व विद्यार्थी परिषद असेल, भारतीय जनता युवा मोर्चा असेल, यांच्या मार्फत सुद्धा आम्ही संपर्क साधतो आणि जी उदासीनता आहे त्यांच्यामध्ये मतदानाच्या बाबतीत ती नक्कीच दूर करण्याचा आम्ही प्रयत्न। मीरा भाईंदरच्या समस्या सोडवण्याकरता स्थानिक आमदार हे समर्थ आहेत। फक्त केंद्र शासन आणि या संबंधात काही विषय असतील, काय अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि स्थानिक नगरसेवक आहेत आणि ही तिन्ही मंडळी या ठिकाणी खूप चांगलं काम करत असतात आणि आपण पाहताय पूर्णपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नांनी प्रताप सरनाईक साहेब असतील, गीता जैन असतील, यांनी प्रचंड असा निधी या मीरा भाईंदरमध्ये आणलेला आहे आणि मीरा भाईंदरचा कायापालट या ठिकाणी झाला। मी या ठिकाणची जी काही गार्डन्स पाहतोय खूप चांगली नीटनेटकी आहेत, चांगली मेंटेन आहेत, असं फार कमी ठिकाणी हे पाहायला मिळतं। पण खूप चांगला विषय तर चांगल्या पद्धतीने समस्या सोडवण्याचा स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला। ती दुर्गंधी येणार नाही आणि नवीन डम्पिंग ग्राउंड या संबंधात स्थानिक आमदार आणि या सगळ्यांच्या संदर्भात चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ। लोकांपर्यंत रॅलीज असतील, या आज तुम्ही पाहताय जॉगर्स पार्कमध्ये सुद्धा आम्ही लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतो। मुळात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय ही आमची महायुती आहे आणि आम्ही फक्त निवडणुकीपुरतं काम करत नाही। आमच्याकडे कार्यकर्त्यांचा संच आहे, 24/7 ही आमची लोक काम करत असतात। निवडणुकीपुढे आम्ही मर्यादित नसतो, त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांच्या जीवावरती लोकांपर्यंत पोहोचतो। खबर देखने के लिए देखते रहे समय प्रभात।